ऐकलत का? तर आज आमच्या गावच्या मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं आहे. तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे, की अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कोणत्या-कोणत्या प्रकारचे कार्यक्रम होतात. तर हरिपाठ, भजन, कीर्तन, अन्नप्रसाद असे अनेक कार्यक्रम या हरिपाठ सप्ताहामध्ये होणार आहेत. तर चला बघूयात, की कोकणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह कशाप्रकारे साजरा केला जातो. हा व्लॉग यायला काही कारणास्तव उशीर झाला आहे. पौष महिन्यामध्ये आमच्या गावच्या श्री हनुमान मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं. त्यामध्ये सकाळी श्री हनुमंताची पूजा अर्चा केली जाते, अभिषेक केला जातो. त्यानंतर असंख्य दिवे प्रज्वलित करून अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात केली जाते. सकाळी काकडा आरती, त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण आणि त्यानंतर संध्याकाळी हरिपाठ, कीर्तन, अन्नप्रसाद होतं. अन्नप्रसाद नंतर छबिना काढला जातो आणि त्यानंतर अखंड रात्र भजन जागर केलं जातं.
बोला फुटले कवचा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की महाराज शरण 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 आनंद यानंतर गावच्या देवी देवतांना अखंड हरिनाम सप्ताहातील कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी गारहाण घातलं जातं आणि आमंत्रित केलं जातं. धुळ्याचा पालिगावचा सप्ताहाचा 7 दिवसाचा बसणार आहे. त्याच्याबद्दल तुमच्या पैसे गावांनी नावे ठेवलेला आहे तो मान्य करून घ्या. 7 दिवस कार्यक्रम होणार. त्या 7 दिवसात कोणताही चलचुटी होईल त्याच्यातून कोणताही जागा लोकांना बाजून देता जो कार्यक्रम करणार तो व्यवस्थित पार पडेसा करा. मुला सुद्धा वाट मार्गी हिंडणार फिरणार आहे. वाट मार्गी नळावा बाद बाजे करा बाजून देऊ नका. इचू काटा पायन पहिला सुस्ता बांधा त्याला कडा गपट्यात नेऊन बरा आणि एकांतर सर्व गोष्टी सांभाळ कर माझ्या शहर माझे. कापूस इकडे आहे बघा. ह्याच्यात आहे, ह्या ताटात आहे. शिव भोळा शंकर
हा तुका तोही कडे चोर अशी परिस्थिती होईल पण परमात्म्याकडे विचार करा. हा तुका म्हणे तरी योगाची तातडी तरी असेल ती बिलकुडी करी. तर अशा प्रकारे अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवस भक्तिमय वातावरण, आनंदी वातावरणामध्ये पार पाडला जातो.